राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मुफ्त प्रवास पास आता वर्षभरासाठी. राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून 2025 पासून 46% ऐवजी 53% महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय 1 कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मुफ्त प्रवास पास 9 ऐवजी 12 महिन्यासाठी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अजित अडसूळ, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी, महामंडळाचे उपाध्यक्ष महादेव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बस सेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बस गाड्यासोबत बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छगृह, विश्रामगृह, कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बसस्थानक हे बस पोर्ट झाली पाहिजे असे सांगत एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल याचा अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी संघटनाच्या प्रतिनिधी विविध मागण्या केल्या. एसटी उत्पन्न वाढ, इंधन बचत यावरही चर्चा झाली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर 46% महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जून 2025च्या वेतनापासून मूळ वेतन 53% महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकी निधी उपलब्ध पाहून निर्णय घेण्यात येईल, यावेळी त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्र योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना 5 लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्याचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना दोन्ही प्रकरणी अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तिक अपघात, निधन झाल्यास 1 कोटी, पूर्णतः अपंगत्व असल्यास 1 कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास 80 लाख रुपये पर्यंत विमा रक्कम दिली जाईल. एसटीच्या सेवातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्याच्या पत्नीला वर्षभरात एसटीत मुफ्त प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे 35,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कामगारांच्या कृती समितीची बैठक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह इथे पार पडली. कृती समितीने आमचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं अशा प्रकारची मागणी यावेळी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे केली. आमचा महागाई भत्ता 53% व्हावा, त्याचप्रमाणे आमचा घरभाडे भत्ता 10-20-30% व्हावा,
त्याचप्रमाणे आमचा 1% महागाईचा वेतनवाढीचा जो दर आहे तो 2016 पासून 1% 3% करण्यात यावा. महागाई भत्त्याचा जो कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा अशी आग्रही भूमिका घेत असताना ज्या नॉन फायनान्शियल मागण्या आहेत त्याच्यामध्ये कंडक्टर लोकांची रोजचे रोज कटकट जी आहे ती दूर होण्यासाठी 5च्या पटीत आपल्या भाडेवाढ व्हावी. RTOचे दंड भरमसाठ दिले जातात, ते RTOचे दंड आमचे रद्द करण्यात यावेत. तसेच आमच्या ज्या काही D&A प्रोसिजर असेल, आपल्या RTOचे दंड लोकांना आलेले आहेत त्याच्याबाबत आग्रही भूमिका सर्वांनीच सगळ्याच युनियनच्या प्रतिनिधींनी मांडली. आणि आज निर्णय घेत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज हे जाहीर केलं की आज त्यांनी 53% जून पेंडिंग जुलैच्या वेतनापासून आम्हाला 53% महागाई भत्ता त्यांनी आज जाहीर केलेला आहे. तसेच सेवानिवृत्तांना 1 वर्षाचा मोफत पास लालपरीमध्ये केलेला आहे. तसेच आपल्याला जी कॅशलेसची मागणी होती त्या कॅशलेसच्या मागणीवरती त्यांनी 5 लाखाचं आपल्याला कॅशलेस सुविधा जाहीर केलेली जरी असली तरी पहिली योजना चालू ठेवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आम्ही त्यांना असं सांगितलंय की ही योजना नेमकी कशी आहे याचा अभ्यास करावा लागेल आणि त्यांनी आज कॅशलेसची योजना 5 लाखाची जाहीर केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अपघातामध्ये अपंगत्व आलं, टेम्पररी अपंगत्व आलं तर त्याला 80 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला 1 कोटी रुपये देण्याचं आज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे. तसेच ग्रुप टर्म लोन इन्शुरन्स सुद्धा त्यांनी 6 लाखाचा जाहीर केलेला आहे. आपल्याला थकबाकीच्या संदर्भामध्ये सर्वच युनियननी अतिशय आग्रही भूमिका घेतली. थकबाकीच्या संदर्भामध्ये त्यांनी आपले ACS परिवहन जे शेट्टी साहेब आहेत, अमुसा परिवहन शेट्टी साहेब आणि वित्त विभागाच्या प्रमुखांना सूचना दिलेल्या आहे की तातडीनं यांची थकबाकीचे कशा प्रकारे आपल्याला टर्म्स ठेवायचे आहेत, मोड ऑफ पेमेंट ठरवायचे याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहे. RTO दंडाच्या संदर्भामध्ये राज्यात थैमान घातलेला आहे. RTOच्या दंडाच्या संदर्भात सुद्धा तातडीनं त्यांनी परिवहन विभागाला सूचना दिलेल्या आहे की या चालकाच्या दंडाची आता स्थगिती द्या, परंतु नेमकं काय आहे ते आमच्या समोर बाजू आणा अशा प्रकारची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तिकिटाच्या दरवाढीबाबत सुद्धा संजय शेट्टी साहेबांना त्यांनी तातडीनं कमिटीने त्याबाबत निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. एकूणच सेवानिवृत्त सांगितलं, एकूणच काय तर आजच्या बैठकीमध्ये अनेक गोष्टींची मागणी होती परंतु काही गोष्टींची पूर्तता झाली. त्याबद्दल मी सरकारचं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, माननीय परिवहन मंत्री महोदयांचं या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.